नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, साईकृष्ण एज्युकेशन केअर या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये MPSC CSAT यामधील टॉप 15 टॉपिकवरची आपण सिरीज स्टार्ट केलेली आहे। त्यामधील टॉपिक क्रमांक 2 कॉम्बिनेशन बघत आहे आणि कॉम्बिनेशन यामधील हा पाठ क्रमांक 3 असणार। यापूर्वी आपण एक इंट्रोडक्शन पार्ट घेतलेला आहे आणि आणखी 2 पार्ट घेतलेले आहे। त्यामध्ये आपण एका पार्टमध्ये राज्यसेवेमध्ये आलेला प्रश्न बघितलेला आहे आणि काही आपण सरळ सेवेचे प्रश्न घेतलेला पार्ट क्रमांक 1 मध्ये। ते पण तुम्ही व्हिडिओ बघू शकता। त्यासाठी आपल्याला चॅनलवर आपण जे प्लेलिस्ट केलेली आहे त्यामध्ये तुम्हाला प्लेलिस्टमध्ये सर्व व्हिडिओ तुम्हाला भेटून जाणार। सुरुवातीला आपण प्रश्न समजून घेऊ। प्रश्नाकडे थोडंसं काळजीपूर्वक लक्ष द्या। प्रश्न दिलेला आहे 4 डॉक्टर 3 टीचर 3 लॉयर या गटातून 3 सदस्यीय कमिटी तयार करायची आहे, ज्यात डॉक्टर नसतील अशा किती पद्धतीने ती कमिटी गठीत करता येईल। म्हणजे बघा प्रश्न समजून घेऊ। आपल्याकडे बघितलं तर एकूण डॉक्टर किती आहे, डॉक्टर बघितलं तर 4 आहे। त्याचबरोबर जे टीचर किती आहे आपल्याकडे तर 3 आहे। त्याचबरोबर बघितलं तर जे लॉयर आहे, लॉयर किती आहे तर 3। यापैकी आपल्याला किती सदस्यीय कमिटी तयार करायची आहे तर 3 सदस्यीय कमिटी तयार करायची आहे। पण त्यामध्ये आपल्याला डॉक्टर नसतील म्हटलं म्हणजे या 3 मध्ये डॉक्टर नसतील। मग डॉक्टर नसतील तर मग कोण राहू शकते, टीचर पण राहू शकते किंवा लॉयर पण राहू शकते। म्हणजे मग आपल्याकडे एकूण व्यक्ती किती झाले तर टीचर आणि लॉयर म्हणजे किती 6 आणि या 6 पैकी आपल्याला किती सदस्यीय कमिटी तयार करायची आहे तर 3, म्हणून किती 3। म्हणजे याला आपण सॉल्व कसं करू तर लक्षात घेऊ 6 पैकी किती घेतो 3, तर हा 6C3 घेऊ। म्हणजे बघा आपण 6 पैकी किती व्यक्ती घेतो 3, म्हणून 6C3 लिहिलं। आता याला सॉल्व कसं करायचं 6C3 आहे तर या 6ला 3 वेळा उतरत्या क्रमात 6, 5 आणि 4 आणि या सर्व अंकांचा गुणाकार। त्याचबरोबर या 3ला 1 पर्यंत उतरत्या क्रमात 3, 2, 1 आणि सर्व अंकांचा गुणाकार। त्याचा गुणाकार केला तर हे 3 दूने 6 कॅन्सल आणि हे किती 5 चोक 20, तर उत्तर असणार 20। म्हणजे बघा कॉन्सेप्ट समजून घेऊ। त्यांनी म्हटलं होतं आपल्याला बघा 4 डॉक्टर होते, 3 टीचर होते, 3 लॉयर यापैकी 3 सदस्यीय कमिटी तयार करायची होती। पण त्या डॉक्टर नसतील असा आपल्याला प्रश्न विचारला होता की डॉक्टर नसतील मग डॉक्टर सोडून टीचर आणि लॉयर आहे, ते एकूण किती झाले 6। मग 6 पैकी किती घेतो 3, त्याला लिहायचं कसं 6C3। या 6ला 3 वेळा उतरत्या क्रमात 6, 5 आणि 4 आणि या 3ला 1 पर्यंत उतरत्या क्रमात, तर उत्तर आलं आपल्याला बघितलं तर किती आलं इथं 20। एक आणखी क्वेश्चन घेऊ म्हणजे तुमची पूर्ण कॉन्सेप्ट क्लिअर होणार। पुढचा प्रश्न आहे बघा 4 डॉक्टर 3 टीचर व 3 लॉयर या गटातून 3 सदस्यीय कमिटी तयार करायची आहे, ज्यात डॉक्टर आणि टीचर नसतील तर अशा किती पद्धतीने ती कमिटी गठीत करता येईल। म्हणजे बघा आपल्याकडं डॉक्टर किती आहे 4। त्याचबरोबर बघितलं डॉक्टर नंतर कोणचा टीचर किती आहे तर 3। त्याचबरोबर बघितलं तर लॉयर किती आहे 3। या पूर्ण गटामधून आपल्याला किती सदस्यीय कमिटी तयार करायची आहे तर 3। पण यामध्ये बघितलं तर आपल्याला काय म्हटलेलं त्यांनी डॉक्टर आणि टीचर नसतील असं आपल्याला म्हटलेलं आहे। डॉक्टर बी नको आणि टीचर पण नको। मग आपल्याकडे उरले कोणचे फक्त लॉयर। मग या लॉयरपैकी किती घ्यायचे आपल्याला 3, म्हणजे एकूण किती आहे 3 पैकी किती 3, म्हणजे आपल्याला एकूण किती 3 आणि घ्यायची किती आहे 3, म्हणजे दोन्ही पण व्हॅल्यू सारख्या असेल त्यावेळेस आपलं उत्तर का असते नेहमी बघितलं तर 1। हे आपण भाग क्रमांक 1 मध्ये बघितलेली आहे। हे एक ट्रिक लक्षात ठेवसान की बघितलं तर एकूण व्यक्ती आणि निवडाचे व्यक्ती दोन्ही सारखे असेल तर उत्तर का असते नेहमी 1च। ही एक कॉन्सेप्ट लक्षात ठेवसान। मुलांना बघितलं तर आपण जे टॉपिक आहे या टॉपिकवरचे आपण प्रत्येक टॉपिकवरचे म्हणजे प्रत्येक प्रकारावरचे आपण प्रश्न घेता, म्हणजे जेणेकरून तुम्हाला मुलांनो तुम्ही राज्यसेवा असो की कंबाईन असो की सरळ सेवा असो की पोलीस भरती असो
या सर्वांसाठी तुम्हाला हे उपयुक्त पडणारे टॉपिक आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला. त्याचबरोबर काही अडचण असेल, तुमच्या मनात काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगत चला. ओके, आजच्या दिवसपर्यंत बस. आता आपण बाकीचे जे टॉपिक आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ओके, थँक्यू व्हेरी मच. टेक केअर.